टोटल महाराष्ट्रामध्ये 34 स्टेशन आहेत है ना। मग ह्या 68 स्टेशनपैकी कोणतं ना कोणतं 2 स्टेशन असतील ज्यांचा मार्ग पूर्णपणे तयार झाले असेल ट्रॅक। अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा। ओके चा बघा चालू घडामोडी मागील जेवढे पण 8 दिवस आहेत 8 दिवसात चालू घडामोडी बघूयात। दर आठवड्यातून चालू घडामोडी एखादा पूर्ण आठवड्याचं वाचा, सोमवार ते शनिवार रविवारपर्यंत सर्व चालू घडामोडी दर रविवारी वाचायचं, तर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क चालू घडामोडी किमान 10+ तरी मार्क 100% पडतील। जर पेपर सोपा असेल तर मग 13-14 पडायला काहीच हरकत नाही, कळतं। जर लईच हार्ड असेल तर मग 10 पर्यंत ठीक आहे। चालू घडामोडी अगोदरपासून पण मी सांगत आलो आहे, सर्व विषयांचं कसं आहे का नाही है ना। ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलाला चालू घडामोडी जास्त जमतं ना व्यवस्थितपणे, त्याला इतर विषयामध्ये मार्क मिळायला काहीच अडचण येत नाही, खूप म्हणजे खूप चांगले मार्क मिळतात इतर विषयामध्ये। कारण चालू घडामोडी एकच पॉईंट न बघता त्याच्याशी रिलेटेड जेवढे पण पॉईंट आहेत आजूबाजूचे सगळे आपण बघत असतो, किंवा त्या याला म्हणजे त्या विद्यार्थ्याला आलं पण पाहिजे ते सगळं, मग त्याला जास्त मार्क मिळतात। आणि तर मग चालू घडामोडी त्यांनी जर ऑप्शनला ठेवलं, ऑप्शन किंवा चला पेपरच्या टायमाला 1 महिना वाचू किंवा आठवडाभर पूर्णपणे वाचू चालू घडामोडी, पेपरच्या वेळेस काही नाही, म्हणजे तसं मार्क मिळत नसतात ते, कळतं। मग किती येतात बरोबर 15 पैकी 7-8 आले, 5 आले बरोबर 6 आले, 2-3 नाही 7-8 जरी आले, 7-8 म्हटल्यानंतर समजा एक 7 मार्क आले तुमचे चालू घडामोडी 15 पैकी म्हटल्यानंतर तुम्ही निम्म स्कोअर आहे तुमचं है ना। मग तुम्हाला तिकडं इतिहास किंवा भूगोलामध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये विज्ञानामध्ये तुम्हाला किती मार्क घ्यावं लागेल बघा। मग तुम्ही कथेतपर्यंत 10+ टार्गेट ठेवायचं, 15 पैकी 10+, 10+ मिळालंच पाहिजे, काय अडचण नाही त्यामध्ये। आणि मिळतात देखील, खूप चांगले मुलांना 12-13, 14 मार्क आहेत चालू घडामोडीसाठी, म्हणजे किती भारी चालू घडामोडी असेल बघा त्यांचं। मग ते 2 वर्षापूर्वीचं विचारू द्या, 3 वर्षापूर्वीचं विचारू द्या, किंवा आता लेटेस्ट 1-6 महिन्यापूर्वीचं विचारू द्या, चालू घडामोडीला मार्क मिळतात। कथेतपर्यंत फक्त व्यापकता पाहिजे, आपली व्यापकता। ओके बघा आपण मागील 8 दिवसाचं बघूयात, किंवा एका दुसरा पॉईंट असेल जो जुना पण असेल 1 महिन्यापूर्वीचा वगैरे, ते आपण बघूयात। मागील 1 वर्ष, आता ऑक्टोबरमध्ये पेपर होणार आहे, त्याचा अर्थ तुम्ही ऑक्टोबर 2021 पासून चालू घडामोडी बघायचं सगळं डिटेलमध्येच टोटल कथेतपर्यंत। आपण गेल्या आठवड्यात बघितलं होतं काही चालू घडामोडी, आता बघूयात आपण पुढचं चालू घडामोडी कंटिन्यू करूयात। भारतीय वन संसाधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे, ज्याला आपण इंडियन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो आपण, FRI थोडक्यात, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे, FRI कोणत्या ठिकाणी, हां ओके डेहराडूनला आहे। डेहराडून हे झालं तुमचं स्टॅटिकवालं है ना, की भारतीय वन संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे, डेहराडून उत्तराखंडची राजधानी आहे। परंतु काय चालू घडामोडी काय, तर या FRIची जे काही अध्यक्ष बनलेले आहेत, त्याला आपण संचालक म्हणतो आपण, ते कोण बनलेले आहेत, डॉक्टर रेणू सिंग, नवीन अध्यक्ष डेहराडूनचे, किंवा या वन संसाधन संस्थेचे। कथेतपर्यंत वन संशोधन संस्था, संशोधन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून, डॉक्टर रेणू सिंग या बनले आहेत। मग ह्या संस्थेची स्थापना कधी झाली, 1906ला, भारतीय वन संशोधन संस्था ओके डेहराडून। कथेतपर्यंत डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी पण आहे, उत्तराखंडची राजधानी पण आहे। आणि उत्तराखंड हे उत्तर प्रदेशमधून नवीन राज्य निर्माण झालं कधी, कोण सांगतंय, 9 नोव्हेंबर 2000 मध्ये ओके। उत्तराखंड सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, पुष्कर सिंग धामी। कसं बघा, उत्तराखंडमध्ये ॲक्च्युअली काय झालं माहिती आहे का, उत्तराखंडच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या परवा ओके। पुष्कर सिंग धामी हरलेत, ज्या मतदारसंघातून पुष्कर सिंग धामी उभारले होते ना निवडणुकीला, ते हरले, तरी पण मुख्यमंत्री आहेत सध्या। हार कर जीतने वाले को पुष्कर धामी कहते है ना। आणि त्यांचा जो ज्या मतदारसंघातून हरले ना, मतदारसंघ आहे खटिमा, आपल्याला विचार नाहीत, एक जनरल माहिती पाहिजे बाबा। खटिमा मतदारसंघातून त्यांनी हरले आणि सध्या उत्तराखंडचे
परत मुख्यमंत्री रिपीट त्यांनी झालेले आहेत. कोण? पुष्कर सिंग धामी, ज्यांना शपथ दिली. कुणी? उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहेत सध्या? उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहे सध्या? राजेंद्र आर्लेकर आहेत का गुरमीत सिंग आहेत? गुरमीत सिंग. ओके, राजेंद्र आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत. ओके, गुरमीत सिंग यांनी त्यांना शपथ दिली आहे. कळतं इथपर्यंत? उत्तराखंड. आणि उत्तराखंड विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? उत्तराखंड विधानसभेची सदस्य संख्या तेवढीच आहे जेवढी दिल्लीची आहे. कळतं इथपर्यंत? हां, उत्तराखंड आणि दिल्ली दोन्हीचं पण विधानसभेची जी काय सदस्य संख्या आहे 70 आहे. समजते इथपर्यंत? आणि पुष्कर सिंग धामी BJPचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर डेहराडूनमध्ये भारतातील पहिलं काय झालंय का? हेलिकॉप्टर समिट झाले. भारतातील पहिलं हेलिकॉप्टर समिट झालेलं आहे डेहराडूनमध्येच. उत्तराखंडमध्ये भारतातील पहिलं काय आहे? मॉस गार्डन आहे. भारतातील पहिला मॉस गार्डन उत्तराखंडमध्ये कोणत्या ठिकाणी? नैनितालला. करेक्ट, नैनितालला भारतातील पहिलं मॉस गार्डन. आणखी काय घडलंय का उत्तराखंडमध्ये? भारतातील पहिलं क्रिप्टोगॅमिक गार्डन, ज्याला आपण म्हणतो अबीजपत्री उद्यान किंवा गार्डन. क्रिप्टोगॅमिक, भारतातील पहिलं क्रिप्टोगॅमिक गार्डन. तुम्हाला मी विज्ञानामध्ये शिकवलंय. क्रिप्टोगॅमिक म्हणजे अबीजपत्री आणि बीजपत्री वनस्पतींचं वर्गीकरण कोणी केलं? कोण सांगतं मला? विज्ञानामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण अबीजपत्री आणि बीजपत्री असं वर्गीकरण कुणी केलं? कोण? एचरने केलेलं आहे. ओके, आणि क्रिप्टोगॅमिक गार्डन कोणत्या ठिकाणी? हे आता डेहराडूनलाच. ओके, हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा उत्तराखंडचे. बाकी उत्तराखंडमध्ये जनरल तो तुम्हाला माहितीच आहेत. कुठले कुठले? उत्तराखंडमध्ये भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे उत्तराखंडमध्येच. कुठलं? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्येच आहे. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान होतं. त्यानंतर दुसरं, या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्येच भारतातील पहिल्या व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. टायगर प्रोजेक्ट जे आहे ना, किंवा प्रोजेक्ट टायगर ज्याला म्हणतो, 1973ला सुरुवात झाली इंदिरा गांधीच्या काळामध्ये. तर ते देखील या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून सुरू झालं. म्हणून जिम कॉर्बेट हे पहिलं व्याघ्र प्रकल्प देखील आहे, लक्षात ठेवायचं. संपूर्ण भारतामध्ये आज सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. आणि 53 कोणता आहे? एकदम लेटेस्ट व्याघ्र प्रकल्प प्रोजेक्ट टायगर कोणता आहे? कोण सांगते? गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प. कुठं आहे हे? छत्तीसगडमध्ये. ओके, गुरु घासीदास. आणि 52 कुठलं होतं? रामगड विषधारी. 52वा रामगड विषधारी कुठं? राजस्थानमध्ये, बुंदी राजस्थान. कळतं इथपर्यंत? भारतामध्ये भरपूर वाघ आहेत, तुम्हाला माहिती आहेत. आता 2967 वाघ आहेत, 2967 वाघ सध्या. बाकीचं हे तुमचे चालू घडामोडी, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतीय वन संशोधन संस्था कळालं? ओके. आणि भारतामध्ये एकदम लेटेस्ट फॉरेस्ट आपलं सर्वे आलं, एकदम लेटेस्टवालं वन अहवाल आलं 2021. ओके, वन अहवाल ॲक्च्युअली ते 2020चा आहे. ओके, मग त्यानुसार सर्वात जास्त वनांचं वृद्धी झालेलं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये सध्या ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त वनांचं वाढ होते, ग्रोथ होते, वृद्धी होते, सर्वात जास्त कोणता असेल? फर्स्ट क्रमांकावरती आंध्र प्रदेश. लक्षात ठेवायचं. भारतामध्ये सर्वात जास्त वनांची वृद्धी म्हणतो मी, सर्वाधिक वनांचं प्रमाण नाही कळतं, किंवा वनक्षेत्रफळ पण नाही. सर्वात जास्त वनांची वाढ हे आहे आंध्र प्रदेश. आणि सर्वाधिक वनक्षेत्रफळ कुठलं आहे? सर्वाधिक वनक्षेत्र कुठल्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश. तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेश 1 नंबरला आहे, अरुणाचल प्रदेश 2 नंबरला आहे. कळतं? 3 नंबर छत्तीसगड आहे, 4 नंबर ओडिशा आहे, 5 नंबर मात्र महाराष्ट्र आहे. ओके, त्यानंतर सर्वात जास्त वनांचं प्रमाण असणारं राज्य कुठलं? सर्वात जास्त वनांचं प्रमाण म्हणतो मी, टक्केवारी, मिझोराममध्ये. मिझोराममध्ये सर्वात जास्त वनांचं टक्केवारी आहे. सर्वात कमी वनक्षेत्रफळ आणि वनांची टक्केवारी एकच राज्य आहे, तो म्हणजे हरियाणा. समजते इथपर्यंत? लिंग गुणोत्तरामध्ये पण कमी आहे. कोण? हरियाणा. मग असं तुम्ही लक्षात ठेवा. साक्षरते मात्र बिहार 1 नंबरला आहे. 1 नंबर याचा सर्वात कमी 1 नंबर. सर्वात कमी साक्षरता बिहारमध्ये, सर्वात जास्त साक्षरता केरळमध्ये आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा, सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळ. सर्वात
ज्या ठिकाणी मुलींचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी वनांचं पण प्रमाण कमी आहे असं लक्षात ठेवायचं. हरियाणा. कळतं इथपर्यंत? हां, पुढचा प्रश्न बघूयात आपण. काही प्रश्न जरी थोडेफार प्रश्न जरी झाले तर आपल्याला बास झालं. इतर माहितीकडे लक्ष द्यायचं तुम्ही. इतर माहितीकडं इस्रोनं नुकतंच एक रडार लॉन्च केलेलं आहे अंतराळामध्ये. रडारचं फक्त नाव लक्षात ठेवा कोणतं आहे, किंवा याचा संबंध खालीपैकी कोणत्या संस्थेशी आहे असं तुम्हाला विचारतील. ओके, त्याचं नाव आहे नेत्र. हे एक रडार आहे नेत्र. ओके, आणि हे लॉन्च केलं आहे कुणी? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोने लॉन्च केलेलं आहे रडार. रडारचं नाव काय? नेत्र. काय करतं हे रडार? काय करणार किंवा हे नेत्र काय करणार? हे अवकाशामध्ये सोडलं आपण. ओके, अंतराळात सोडलं आपण. कशासाठी? बघा, कोणत्या ना कोणता उपग्रह जर आपण सोडलं, आपण सोडू द्या, नासानं सोडू द्या, जपानचे जाक्सा सोडू द्या, रशियाचं रॉसकॉस्मॉस सोडू द्या, युरोपियन स्पेस एजन्सी आहे ESA, युरोपियन अंतराळ संशोधन संस्था असू द्या, किंवा फ्रान्सचा असू द्या, चायनाचं CNES आहे, जेवढे पण अंतराळ संस्था आहे संपूर्ण जगामध्ये, ते कोणते ना कोणतं रॉकेट लॉन्च करतात, उपग्रह सोडतात. त्या रॉकेटचं पण एक टाईम लिमिट आहे, म्हणजे त्यांचं पण एक आयुष्य आहे. म्हणजे ह्या वर्षानंतर ते रॉकेटचं काम करणं सोडून देईल. ते समजा एखादा उपग्रह आहे आपण अंतराळात सोडलो किंवा कोणत्याही देशानं सोडलं, समजा त्याचं एक आयुष्य होतं एक 10 वर्ष. हां, ते वर गेल्यानंतर आपण त्याचं 10 वर्ष त्याला आपल्याला काही त्याचा फायदा मिळाला, त्याच्यानंतर त्याचा फायदा करणं सोडून दिलं आपण, किंवा ते काम करणं बंद झालं, मग ते रॉकेट जे आहे ना अंतराळात गेलेलं ते तिथंच वर फिरत राहील असं नाही होणार ना, ते नष्ट होईल ऑटोमॅटिकली. कळतं का? अंतराळामध्ये जेवढं पण तुम्ही वस्तू कुठल्याही पण असेल ना, आता ते तर एवढं मोठं रॉकेट आहे, आपलं रॉकेट आहे, मग त्या रॉकेटमधून निघाल्यानंतर जेवढे पण काही स्पेअर पार्ट्स असतील, त्याचे पण काही अवशेष असतील, त्या अंतराळामध्ये तसं फिरत राहतात. ते अंतराळ खूप मोठं आहे, त्यामुळं एकमेकाला जाऊन असं डायरेक्ट पृथ्वीवरती येऊन धडकत नाही. ते कुठले पण स्पेट त्याचे म्हणजे हे असतील आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, पार्ट असतील, कुठले पण पार्ट डायरेक्ट येऊन पृथ्वीवरती धडकत नाहीत, जमिनीवरती धडकत नाहीत, तर ते हवेमध्ये कंटिन्यू फिरत असतात. समजा ही पृथ्वी आहे आणि इथं एखाद्या रॉकेटवर काहीतरी आपण सोडलेलं आहे. ओके, काहीतरी आपण रॉकेटवर काहीतरी सोडलेलं आहे, ते इथंच आहे, तिथंच पडलेलं आहे, म्हणजे ते काम करणं सोडून दिलं आपण त्या रॉकेटपासून. मग आपण समजा दुसरं रॉकेट लॉन्च केलं, इथं पृथ्वी फिरते है ना, रॉकेट समजा फिरणार पण असू द्या, काही ना काही ते इथं कंटिन्यू ते फिरत असतं अंतराळामध्ये, टोटल कुठं पण फिरेल ते. मग आपण सोडलेलं एका रॉकेट असेल, ते पण इथं फिर, मग ह्या आपण सोडलेलं चालू एकदम लेटेस्टवालं रॉकेटचं आणि हे काम न करणं किंवा बंद झालेलं रॉकेटला धडकू शकतात ना, कधी पण धडकू शकतात. ते कारण ते अंतराळमध्येच आहेत, किंवा फिरत हे पृथ्वीच्या जर गुरुत्वाकर्षण कक्षात आले तर पृथ्वीवरती पण आदळू शकतात, ते रॉकेट पडू शकतात डायरेक्ट ना आपल्याला, है ना. जर मुद्दामून जर आपण पाडलं नाही तर, त्याला समजा पाडलंच नाही आपण, ते तिथंच काही त्याचे पार्ट फिरायला लागलेत, छोटेसं काहीतरी आहेत, आणि ते जर आपल्या रॉकेटला धडकलं तर आपलं रॉकेट एवढं मोठं खर्च करून आपलं रॉकेटला डॅमेज होईल ना, ते आपलं रॉकेट काम करणं सोडून देईल. कळतं इथपर्यंत? मग असं होऊ नये म्हणून नेत्र काय करणार, रडार काय करणार, हे शेपट आपण एक रडार सोडलोय, हे रडार एवढंच काम आहे याचं की हे जे काही काम न करणारे किंवा जे काही वेस्टेज पार्ट आहेत आपल्या रॉकेटचे किंवा कुठल्या पण देशाचे रॉकेटचे, हे ओळखण्याचं काम ह्या रडारचं आहे. काय म्हणतो मी? समजा एखादं रॉकेट आपण इथे सोडलेलं आहे आणि ते आपलं रॉकेट इथे चालू आलं एकदम लेटेस्टवालं, आणि ह्या रॉकेटला हे दुसरं रॉकेट धडकू नये म्हणून हे ओळखण्याचं काम कोण करेल? हे रडार करेल. मग हे जर आपल्याला समजलं की हां ह्या ठिकाणी बाबा दुसरं एखादं रॉकेट आहे, ते रॉकेट आणि आपलं सोडलेलं रॉकेट कधी पण धडकू शकतील, हे कळल्यानंतर आपण आपल्या रॉकेटची दिशा वळवू शकतो आपण. हे मदत होईल ह्या रडारच्या अंतर्गत. हे आपण सोडलेलं आहे, हे खूप लेटेस्ट एकदम टेक्नॉलॉजी भारी आहे भारताची इस्रोचं. कळतपर्यंत हे इस्रोचं एक उपलब्धी आहे खूप चांगल्या पद्धतीचं जगामध्ये. रडार नेत्र लक्षात ठेवा. नेत्र म्हणजे काय? डोळे आपले म्हणजे आपण बघू शकतो अंतराळामध्ये कोण काय करतं का, किंवा कुठलं काही आपलं कुठले पण विमानाचं वगैरे किंवा कुठल्या कशाचं पार्ट आहे का तिथं, आपल्याला धडकू नये बाबा, एवढंच समजलं इथपर्यंत. ओके, आता याच्या पूर्वी पण मी सांगितलं होतं, समजा आपण एक रॉकेट सोडलेलं आहे ऑलरेडी, ते काम करणं वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे, किंवा मध्येच काहीतरी त्याला झालेलं आहे, त्याला आता तसंच अंतराळ सोडून देऊन पण परवडत नाही, त्याला कुठं ना कुठं पाडायचं आपल्याला. काय म्हणतो मी? एखादा रॉकेट आपण असू द्या किंवा इस्रो असू द्या किंवा नासा असू द्या किंवा जाक्सा असू द्या, कोणत्याही देशानं जर उपग्रह सोडलं तर
तर ते काम म्हणजे त्याचा फायदा घेतलो आपण. फायदा घेतल्यानंतर त्याला पाडायचं आहे आता कुठं ना कुठं, तसं सोडून चालणार नाही. दुसऱ्या रॉकेटला धडकेल ते धडकू नये म्हणून आपण एक टेक्नॉलॉजी लॉन्च केली रडारची, नेत्रची. हां, मग ह्याच्या पूर्वी काय व्हायचं होतं? मग एका दुसरा धडकेलच ना, कोणतं सोडलेलंच आहे आपण रॉकेट कोणत्या पण देशानं. मग ते मुद्दामून पाडत होते ते देश त्या रॉकेटला. कोणत्या ठिकाणी पाडत होते? आता कुठल्या पण जमिनीवर पाडता येईल का त्याला? जमिनीवरती पाडल्यानंतर लोक सगळं मरतील ना त्या ठिकाणी, समजतेपर्यंत. म्हणून संपूर्ण जगामध्ये एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी रॉकेटला मुद्दामून पाडण्यात येतं, म्हणजे रॉकेटच्या स्मशानभूमी म्हणतो आपण त्याला. कोणत्या ठिकाणी पाडतो आपण? हे आहे पॅसिफिक महासागरातील, इकडे बघायचं ह्या नकाशामध्ये, इथं हे तुम्हाला हे साऊथ पॅसिफिक ओशन तुम्हाला दिसतं इथं. इथं मी डॉट दिलंय ह्या नकाशामध्ये. ओके, त्या ठिकाणी एक पॉईंट आहे, एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण पाडतो, रॉकेटला पाडतो. त्या ठिकाणाचं नाव आहे निमो, पॉईंट निमो. हे आहे रॉकेटचं कब्रस्थान किंवा रॉकेटचं स्मशानभूमी. हां, हे असं ठिकाण आहे संपूर्ण जगामध्ये. ह्या ठिकाणापासून जवळपास 4-5 हजार किलोमीटर कोणती वस्ती नाही, कुठलं बेट नाही, मानव वसाहत नाही, काहीच नाही. त्यामुळं कुणाला धोका होत नाही असं ठिकाण निमो आहे. कथेपर्यंत जे पॅसिफिक महासागरामध्ये येतं, पॉईंट निमो. हां, त्याला म्हणतो आपण पॉईंट निमो. हे दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये येतं. समजतं इथपर्यंत? हां, हे तुम्हाला एक नवीन शिकायला मिळालं असेल तर बस झालं. चला इथपर्यंत कळलं. इथपर्यंत नेत्र कळालं. इस्रोच आहे, इस्रोचं टेक्नॉलॉजी खूप भारी टेक्नॉलॉजी. इस्रो प्लस नासा दोघांनी मिळून एक उपग्रह लॉन्च केलंय. याचं नाव काय? निसार. फक्त नाव लक्षात ठेवा. निसार, निसार, नासा प्लस इस्रो, निसार. हां, त्यानंतर इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले 10वे कोण आहेत? एस सोमनाथ. 10वे अध्यक्ष आहेत इस्रोचे एस सोमनाथ, लक्षात ठेवा. त्यानंतर इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ची स्थापना आहे. हेडक्वार्टर मात्र याचं बेंगळुरूला आहे. ओके, हेडक्वार्टर कुठं आहे? बेंगळुरू आहे. विक्रम साराभाई हे पहिले अध्यक्ष होते. कळतं इथपर्यंत? इस्रो एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर हे अतिरिक्त माहिती तुम्हाला एक जनरल म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न सांगतो आता, पुढचं कचरा ओळखलं. ओके, म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्या उपकरणाचा कचरा ओळखणे. कचरा ओळखण्याचं काम कुणाचं आहे? ह्या नेत्रचं आहे, ह्या डोळ्याचं आहे, या रडाराचं आहे थोडक्यात. कचरा म्हणजे अंतराळातील कचरा ओळखणे, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. नेत्र. पुढचा प्रश्न बघूयात आपण, पुढचा एखादा चांगलावाला. हां, MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, त्याला आपण MSME म्हणतो. हां, MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम मंत्रालय किंवा एक मंत्री पण आहे त्याचे. कोण आहेत मंत्री? नारायण राणे याचे मंत्री आपले नारायण राणे. ह्या MSMEचं टेक्नॉलॉजी सेंटर याची स्थापना कुठं झाली? टेक्नॉलॉजी सेंटर हे कुठं आहे? MSME टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रामध्ये आपल्या. MSME टेक्नॉलॉजी सेंटर याची स्थापना झाली आहे. आता MSME म्हटल्यानंतर आता थोडंसं लक्ष द्यायचं बघा. MSME टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रामध्ये म्हटल्यानंतर MSMEचे मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे आहेत. कोण? नारायण राणे. आता नारायण राणे कुठले आहेत? सिंधुदुर्ग कुडाळ ना मतदारसंघ, त्यांचं विधानसभेवरती असताना मतदारसंघ कुडाळ होतं सिंधुदुर्गचे. म्हणून आता असं लक्षात ठेवायचं टेक्नॉलॉजी सेंटर पण कुठं आहे? सिंधुदुर्गमध्येच आहे. सिंधुदुर्ग, फिर IMP पॉईंट. ओके, MSME टेक्नॉलॉजी सेंटर कुठं आहे? सिंधुदुर्गमध्ये आहे. म्हणजे स्वतः आता उद्घाटन कोणी केलं असेल? आता त्यानेच केलं असतील, नारायण राणेच. मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत ते. MSME महाराष्ट्र मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस
खूप महत्त्वाचं एक मंत्रालय आपलं लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग टेक्नॉलॉजी सेंटर. आता हां, ह्या MSMEनं एक कार्यक्रम, एक प्रोग्राम लॉन्च केलाय. आता हा पण सेपरेट, हा टेक्नॉलॉजी सेंटरवाला सेपरेट. मी 2 गोष्टी सांगतोय आता, एक MSMEचं, दुसरं आहे सिंधुदुर्गचं. ओके, सेपरेट. अगोदर सांगतो MSME. MSMEनं एक नवीन कार्यक्रम लॉन्च केलेला आहे, रॅम्प. म्हणजे हे जे आपलं नुकतंच अर्थसंकल्प होतं ना, अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडलं, त्याच्यामध्ये MSME मंत्रालयातर्फे एक कार्यक्रम लॉन्च करण्यात आले, रॅम्प प्रोग्राम. MSMEचा विकास करण्यासाठी MSMEसाठी आहे रॅम्प प्रोग्राम किंवा कार्यक्रम. ह्यासाठी त्यांनी जवळपास 6,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे बजेटमध्ये. आपल्या बजेटमध्ये रॅम्प कार्यक्रमासाठी 6,000 कोटी रुपयाचं तरतूद देखील आहे, महत्त्वाचं आहे. आणि ह्या 6,000 कोटीपैकी किंवा ह्या रॅम्प प्रोग्रामला कोणी मदत करते आपल्याला, कोणत्या संस्थेचं मदत आहे किंवा सहकार्य कोणत्या संस्थेनं देत आहे किंवा कोणत्या बँकेनं म्हणते तर काय अडचण नाही. आता ओके, प्रश्न विचारतील, 2 प्रश्न विचारतील. रॅम्प कार्यक्रमाचा संबंध खालीपैकी कोणत्या मंत्रालयाशी आहे? डायरेक्ट क्वेश्चन असतो. हां, MSME मंत्रालय पहिला पॉईंट. दुसरा, नुकतंच MSME मंत्रालयानं रॅम्प कार्यक्रम लॉन्च केलं किंवा नुकताच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये रॅम्प कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला. त्या रॅम्प कार्यक्रमासाठी खालीपैकी कोणत्या बँकेची मदत आहे किंवा कोणत्या बँकेनं सहकार्य केलेलं आहे? 6,000 कोटीपैकी काही कोटी आपण लावणार आहे, म्हणजे भारत सरकार, केंद्र सरकार. काही कोटी हे कुठल्या दुसऱ्या तरी संस्था लावणार आहे. ती संस्था आहे वर्ल्ड बँक. आपल्याला मदत मिळणार आहे वर्ल्ड बँकेचं. कळतं इथपर्यंत? वर्ल्ड बँक, फिर IMP. वर्ल्ड बँक आपल्याला सहकार्य करणार आहे, मदत करणार आहे. काही कोटी रुपये त्यांनी देणार आहेत थोडक्यात रॅम्प कार्यक्रम. कळतं इथपर्यंत? वर्ल्ड बँक. आता थोडंसं वर्ल्ड बँक सांगतो. जागतिक बँक, हा वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक. याची जुळी बहीण आहे. कोण आहे, कोण सांगताय? वर्ल्ड बँकेची जुळी बहीण कोण ते सांगा. वर्ल्ड बँक. ओके, याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? वॉशिंग्टन DC ला याचं हेडक्वार्टर आहे वर्ल्ड बँक. आणि ह्या वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहे सध्या? लक्षात ठेवायचे, डेव्हिड माल्पस. करेक्ट, माल्पस, डेव्हिड माल्पस. अमेरिकेचे डेव्हिड माल्पस हे अध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ते डेव्हिड माल्पस. ज्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते ना, त्यांनी यांची नेमणूक केलेली आहे. ओके, खूप दिवसापासून येते डेव्हिड माल्पस अध्यक्ष आहेत वॉशिंग्टन DC. लक्षात ठेवा. हां, जुळी बँक कोण आहे? IMF. ओके, IMFचं एक स्वतःचं एक चलन आहे. कुठलं? स्पेशल ड्रॉइंग राईट. स्पेशल ड्रॉइंग राईट. IMFचं चलन सेपरेट. IMFचं देखील मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टन DC लाच आहे. हां, वर्ल्ड बँकेची स्थापना कधी आहे? वर्ल्ड बँकेची स्थापना कधीची आहे, कोण सांगतंय? 1945. दोन्हीचं पण. हां, वर्ल्ड बँक आणि IMF. कारण आपण संस्थापक सदस्य आहे भारत वर्ल्ड बँकेचा आणि IMFचा संस्थापक सदस्य. याचा अर्थ त्यांची संस्था, ह्या संस्था स्थापन होताना भारत सदस्य होता किंवा तेव्हापासून आहे ते. थोडक्यात कळतं इथपर्यंत? 1945 वर्ल्ड बँक आणि IMF. स्पेशल ड्रॉइंग राईट, SDR. प्रश्न विचारतील, SDR हे चलन कोणत्या संस्थेचं आहे? IMFचं आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता मला सांगायचं, कमेंटमध्ये सांगायचं किंवा तुम्ही उद्या सांगा मला. ह्या IMFचं एकदम नवीन सदस्य देश कोणता आहे? एकदम नवीन सदस्य देश कोणता आहे आणि एकूण यांची सदस्य संख्या किती आहे? एकूण सदस्य संख्या किती आहे IMFचं पण सांगा आणि वर्ल्ड बँकेचं पण सांगा. दोन्हीचं पण नवीन सदस्य संख्या, एकदम नवीनवाला कुठला देश आहे आणि एकूण सदस्यांची संख्या किती आहे? कळतं इथपर्यंत? वर्ल्ड बँकेचं सगळं जर विसरलं तर चालतं, एक लक्षात ठेवायचं मात्र, ह्या वर्ल्ड बँकेचे MD कोण आहेत आणि CFD हे भारतीय व्यक्ती आहेत. आता एक कळतं? फास्ट होत आहे का? कळलं ना? वर्ल्ड बँकेचे MD, मॅनेजिंग डायरेक्टर अँड CFD, मुख्य अर्थतज्ञ त्यांचे कोण आहेत? तर ते आहेत भारतीय व्यक्ती अंशुला कांत. हा पॉईंट तुम्ही विसरायचा नाही, MD आणि CFD.
कोण आहेत? अंशुला कांत. हां, भारताचे व्यक्ती आहेत, त्यामुळे भारतीय वंशाचे जर कुठे संपूर्ण जगामध्ये असतील, भारतीय वंशाचे असू द्या किंवा डायरेक्ट भारतीय व्यक्ती असू द्या, त्यांचं कधीच काही विसरायचं नाही. पेपरला 100% असे प्रश्न येतात. समजलं इथपर्यंत? वर्ल्ड बँक बघा, तुम्हाला रॅम्प सांगायचं होतं, ॲक्च्युली MSME सांगायचं होतं, ॲक्च्युली सांगायचं होतं सिंधुदुर्ग, परंतु आपण अंशुला कांतपर्यंत ठेपलो इथं. हां, हे सगळं माहिती पाहिजे टोटल. हे कुठं वाया जात नाही, हे कुठं ना कुठं उपयोगी पडत असतं कंटिन्यू रेग्युलर आपल्याला. मग बघा इकडे आता परत रिटर्न या कुठपर्यंत? सिंधुदुर्गला परत वापस या है ना. इथून डायरेक्ट सिंधुदुर्गला या. आता सिंधुदुर्ग सांगतो. आता 2-3 मुद्दे. ॲक्च्युली वर्ल्ड बँकेचा आणखीन एक पॉईंट सांगायचा होता मला. जगातील पहिलं संघटना कोणतं आहे किंवा पहिल्या संघटनेनं किंवा असं पहिला कोणतं संघटना असू द्या किंवा कोणी असू देश असू द्या, ज्यांनी जगातील पहिला वाईल्ड कन्झर्वेशन बॉन्ड जारी केलेला आहे. वन्यजीव संरक्षण बॉन्ड. ओके, मराठीमध्ये जगातील पहिलं वन्यजीव संरक्षण बॉन्ड जाहीर करणारा पहिला देश कोणता आहे? पहिला देश म्हणतो, पहिली संघटना कोणते? साहजिकच आता कोणता असणार आहे? आता वर्ल्ड बँक आहे ना आपलं, आलंय म्हणून सांगितलं ना ती. जगातील पहिलं वन्यजीव संरक्षण बॉन्ड जारी करणारी संघटना कोणती आहे? वर्ल्ड बँकच आहे. हे पण चालू घडामोडी आहे, एकदम लेटेस्ट वालं. हां, वाईल्ड लाईफ आहे, वाईल्ड लाईफ इथं किंवा चालतंय चला. ओके, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण, संवर्धन बॉन्ड. ओके, बॉन्ड कथेपर्यंत वन्यजीव संवर्धन बॉन्ड जारी करणारी जी काही संघटना आहे, संस्था आहे, ते आहे वर्ल्ड बँक. हां, तेवढं अतिरिक्त पॉईंट एक लक्षात ठेवा. परत तिकडे आता सिंधुदुर्गला. हां, नाहीतर तिकडंच वर्ल्ड बँकेचं मिटवायचं आजचा तास, असं होऊ नये. ओके, हां, कारण बरेचसे अजून माहिती बघायची आपल्याला. आता बघायचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? कोण सांगतंय? किती आहेत? अख्ख्या कोकणामध्ये 2च जिल्हे आहेत. या 2 जिल्ह्यामध्ये तालुक्याची संख्या 8 आहे. कुठले? पालघर आणि सिंधुदुर्ग. ओके, त्यानंतर आपण काल सिंधुदुर्ग बऱ्यापैकी माहिती बघितलेली आहे कोकणाची नद्या बघताना. कळतं? एक संस्था आहे, संस्थेचं नाव आहे कोंड नेस्ट ट्रॅव्हलर. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर. बघा काय म्हणतो मी आता. एक संस्था आहे कोंड नेस्ट ट्रॅव्हलर. या संस्थेनं, हे पण चालू घडामोडी, या संस्थेनं संपूर्ण जगामध्ये असे बरेच स्थळं निवडलीत ज्याला त्यांनी मोस्ट पर्यटन स्थळांचा दर्जा दिला आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या बाबा, असे पर्यटन स्थळं संपूर्ण जगामध्ये डिक्लेअर केले आहेत. कोणत्या संस्थेनं किंवा कोणी? कोंड नेस्ट ट्रॅव्हलरनी. ह्या कोंड नेस्ट ट्रॅव्हलच्या एक लिस्ट आहे, 30 शहरांची लिस्ट आहे जगामध्ये. ह्यांनी 30 शहरं किंवा ठिकाणांचे 30 ठिकाणांची एक लिस्ट केली आहे त्यांनी. काय म्हणतो बघा, 30 ठिकाणांची लिस्ट आहे. या 30 ठिकाणांपैकी 9 जे काही ठिकाण आहेत ना ते भारतात आहेत. हां, महाराष्ट्राचं एखादा असं पॉईंट असेल ना लक्षात ठेवायचा, विचारतात असे प्रश्न. कोंड नेस्ट ट्रॅव्हलरनी 30 ठिकाणांची, जगातील येते 30 ठिकाण, संपूर्ण जगामध्ये 30 ठिकाणांची एक पर्यटन स्थळ म्हणून एक लिस्ट जाहीर केली. त्या लिस्टमध्ये भारतातील 9 ठिकाणांचा समावेश आहे. या 9 पैकी महाराष्ट्रातील एकमेवच आहे, ते म्हणजे सिंधुदुर्ग. कळतं? महाराष्ट्रातील एकमेव कोणता असेल तर ते आहे सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातील एकमेव. कळतं? इथपर्यंत कोंड नेस्ट ट्रॅव्हलरच्या अंतर्गत प्रश्न असा विचारतील, कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, नुकतंच जारी केलेल्या कोंड नेस्ट ट्रॅव्हलरच्या पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये समावेश होणारं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे? सिंधुदुर्ग. कळतं? इथपर्यंत त्यांना काय वाटलं किंवा त्यांना माहीत आहे सिंधुदुर्गमध्ये पर्यटन वाढेल. आता का वाढेल? कारण सिंधुदुर्गला नवीन नुकतंच विमानतळ सुरू झालं आहे. कुठलं? करेक्ट, सिंधुदुर्गमध्ये नवीन विमानतळ आहे, लक्षात ठेवायचं. हे चिपी विमानतळ. म्हणून आता हे विमानतळ सुरू झाल्यामुळे आणखीन पर्यटन वाढेल, त्यामुळे त्यांनी हे आता म्हणजे दर्जा दिलेला आहे. ॲक्च्युली सिंधुदुर्ग जे आहे ना, सिंधुदुर्गला बघण्यासारखं पॉईंट जे आहेत भरपूर आहेत. ओके, बीचेस तर ढिगाण चिकार मोकार है ना. किती बीचेस आहेत बघा, तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. आता मी लिहित नाही, फक्त नावं सांगतो. चला, नवीन मुलं पण आहेत काही व्हिडिओमध्ये, त्यांना पण सांगू टाक.
कुठले कुठले बीचेस असते सिंधुदुर्गमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं आहे भोगवे, दुसरं तारकर्ली, तारकर्ली, दुसरं तिसरं मालवण, मालवण, त्यानंतर देवगड, त्यानंतर देवबाग. तुम्हाला सगळ्यांना रिपीट रिव्हिजन आहे तुमचं सगळ्यांचं. ओके, भोगवे, तारकर्ली, मालवण, देवगड, देवबाग, शिरोडा. हां, कुठला? उभादांडा, करेक्ट. उभादांडा, उभादांडा. हे सगळे बीचेस आहेत. पुळण, हे सगळे पुणे आहेत, फक्त एकाच जिल्ह्यामध्ये. कुठला जिल्हा आपला? सिंधुदुर्ग. कळतेपर्यंत सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतं कुठं रे? आंबोली या ठिकाणी. आणि आंबोली कोणत्या तालुक्यात येतं? सावंतवाडी. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा तालुका कुठला? सावंतवाडी नाही, दोडामार्ग. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडचा तालुका दोडामार्ग, जो परत एकदा येतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच. हां, नुकतंच सुरू झालेले चिपी विमानतळ खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात येतं? डायरेक्ट क्वेश्चन असतो ऑनलाईन. चिपी विमानतळ सिंधुदुर्ग. कळतेपर्यंत. हां, आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव सागरी राष्ट्रीय उद्यान आहे, तो म्हणजे मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान, जो आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो. मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान किंवा मालवण सागरी अभयारण्य, मालवण सागरी अभयारण्य किंवा सागरी राष्ट्रीय उद्यान. संपूर्ण भारतातील तिसरं सागरी राष्ट्रीय उद्यान आहे आपलं हे, आणि महाराष्ट्रातील पहिलं आहे. ओके, समजपर्यंत बरेचसे प्रश्न आपण सिंधुदुर्गवरती बघितलेले आहेत. कधीपर्यंत इथपर्यंत ठीक आहे. परत एकदा आलं ना सिंधुदुर्ग, परत एकदा नंतर सांगतो आता एकदमच. चला पुढचा प्रश्न घेऊयात. व्हरायटीज पाहिजे आपल्याला प्रश्नांची. पुढचा प्रश्न, हां, कोकण. अच्छा, ओके, जिथं जागा मिळेल तिथं कोकण संपवतात. ओके, बघा, कोकण रेल्वे नुकतंच 100% विद्युतीकृत झाले. बघा, कोकण रेल्वे कोकण रेल्वे 100% विद्युतीकृत झालेले आहे. 100% म्हणजे कोकण रेल्वेमध्ये जेवढे पण रेल्वे चालतात ते इलेक्ट्रिक झालेले सगळे. आता इलेक्ट्रिक, काही डिझेल, दगडी कोळसा कशावर काय चालणार नाही. कधीपर्यंत सगळे विजेवरील आहेत सगळे टोटल. कोकण रेल्वे नुकतं झालेलं आहे, हे म्हणजे पूर्वी नव्हतं, आता म्हणजे लेटेस्ट आहे, गेल्या महिन्यामध्ये झालेलं आहे. कोकण रेल्वे 100% इलेक्ट्रिफाईड झालेलं आहे. कधीपर्यंत हे झालं कोकण रेल्वे. अगोदर 100% इलेक्ट्रिक सांगतो, त्यानंतर मग कोकण सांगतो. ओके, आता मला सांगायचं 100% इलेक्ट्रिफाईड झालेलं भारतातील पहिलं रेल्वे झोन कोणतं? संपूर्ण भारतामध्ये किती रेल्वे झोन आहेत? 18. ओके, ह्या संपूर्ण 18 रेल्वे झोनपैकी पहिलं रेल्वे झोन कोणतं, रेल्वे विभाग कोणतं, ज्यांनी 100% इलेक्ट्रिफाईड झालेले आहेत, 100% विद्युतीकृत झालेले आहेत? कळतं ना? तुम्ही लिहून घ्यायला तुम्हाला वेळ मिळणार नाही का? है ना, सोप्या सोप्याला लिहून घ्यायचं नाही, अवघड व्हायलाच लिहून घ्यायचं फक्त. हां, सोपं असलेलं तुम्हाला फक्त बसून प्रवचन सोपे असलेले ऐकायचं, व्यवस्थितपणे ऐकायचं, सोडून द्यायचं. पेपरवर आठवतात ते. नवीन काय मिळालं ना, किंवा नवीन हे मला माहीत नव्हतं वगैरे, तर तेवढंच लिहून घ्यायचं. काही काही जणांना काहीच माहीत नाही ना, तेवढं शक्य होईल तितकं लिहायचं त्याने. ओके, कमीत कमी जागेमध्ये. बघा इकडं आता 100% विद्युतीकृत झालेलं पहिलं रेल्वे झोन आहे कुठलं? आता मी रेल्वे झोनचं नाव सांगतो, ते ठिकाण तुम्ही सांगायचं. पश्चिम मध्य रेल्वे झोन कुठं असेल आता? हे जबलपूर. जबलपूर कुठं आलं? मध्य प्रदेश. भारतातील पहिला रेल्वे झोन ज्यांनी 100% विद्युतीकृत झालेलं आहे, जबलपूर, पश्चिम मध्य रेल्वे. पश्चिम मध्य रेल्वे 18 रेल्वे झोन आहेत. रेल्वे मंत्री आपले अश्विनी वैष्णव आहेत. आणि पश्चिम मध्य, अच्छा, 18वा रेल्वे झोन कोणतं? विशाखापट्टणम, दक्षिण पूर्व किनारी रेल्वे. त्यानंतर जबलपूर मध्य प्रदेशमध्ये येतं, नर्मदा नदीच्या काठी येतं. जबलपूरमध्ये नर्मदा नदीवरती एक धबधबा आहे, कोण सांगते? धुवांधार धबधबा. ओके,
नर्मदा नदीवरती जबलपूरमध्ये एक धबधबा आहे, धुआंधार धबधबा. धुआंधार धबधबा. ओके. नर्मदा नदीची संपूर्ण भारतातील लांबी 1312 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील लांबी आहे फक्त 54 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील फक्त 54 किलोमीटर ही जी काही लांबी आहे ती फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्येच आहे. ओके. अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीचा उगम आहे. बघा आता कोकण रेल्वे हे एवढं कळालं. आता हे पण महत्त्वाचं आहे, भारतातील पहिली रेल्वे कधी धावली इलेक्ट्रिकवरती? आता सांगा. आता 100% नाही, 100% नाही. पहिली रेल्वे, भारतातील पहिली रेल्वे, पहिली विजेवरील रेल्वे, पहिली विजेवरील रेल्वे कधी धावली? करेक्ट, 1925. मुंबई ते कुर्ला, ज्याला व्हिटी ते कुर्ला म्हणतो आपण ॲक्च्युली. ओके. चला, मुंबई ते कुर्ला किंवा व्हिटी ते कुर्ला, मुंबई ते कुर्ला. कुर्ला. ओके. म्हणजे व्हिटीचा आजचा आहे CST आपलं. व्हिटी म्हणजे आजचं CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला. ओके. ह्या दोन्ही दरम्यान पहिली विजेवरील रेल्वे झाली 1925ला. समजलं. आणि पहिली रेल्वे 1854 ची तुम्हाला माहिती आहे, 1853. बघा कोकण रेल्वे. हां, आता सांगतो. हे तर झाले टोटल शिकलं, सगळं तुम्हाला कळालं. कोकण रेल्वे चालवतं कोण? कोकण रेल्वेचं एक महामंडळ आहे, एक कॉर्पोरेशन आहे, त्याला म्हणतो आपण कोकण रेल्वे कॉर्पोरेशन. ओके. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना 1990ला झाली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची जे काही हेडक्वार्टर आहे ते कुठं आहे? बेलापूर, मुंबईला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना 1990ची आहे. 1990ची. हेडक्वार्टर बेलापूर, मुंबईला आहे. मुंबईला लक्षात ठेवा, चालतं, फक्त मुंबईला आहे. आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना ही कोकण रेल्वे धावली नाही. कोकण रेल्वे कधी धावली पहिल्यांदा? संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग, जे कोकण रेल्वे मार्ग आहे ना, हा जवळपास 843 किलोमीटरचा कोकण रेल्वे मार्ग आहे. हां, 843 संपूर्ण भारतामध्ये. किती राज्यामध्ये मिळून? 3 राज्यामध्ये मिळून. कुठले 3 राज्य? गोवा नाही, हां, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक. म्हणून कोकण रेल्वे जे धावते ते कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावते? मँगलोर. समजपर्यंत कोकण रेल्वे कोणत्या 2 स्टेशन दरम्यान आहे किंवा कोणत्या 2 ठिकाणादरम्यान आहे? रोहा ते मँगलोर ना, रोहा ते मँगलोर कर्नाटकमध्ये येतं. मग 843 किलोमीटर अंतर आहे सगळं म्हणून, 843. मग इकडे बघायचं आता, रोहा महाराष्ट्रामध्ये येतं, हे कर्नाटकमध्ये येतं. ह्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन जे आहे ना, तुम्हाला कधी स्थापना झाली? हा, 1990ची स्थापना. ह्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 4 राज्यांचा पैसा आणि केंद्र सरकारचा पैसा वतलेला आहे. काय म्हणतो बघा, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 4 राज्यांचा पैसा आहे आणि 51% पैसा हा केंद्र सरकारचा आहे. 51% सरकार, तुम्हाला केंद्र सरकारचा पैसा आहे. राहिलेले जे 49% आहे ना पैसे, राहिलेलं 49% आहे ना, हे 49% हे पैसा आहे 4 राज्यांचा मिळून. तुम्हाला कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये डिटेल्स शिकवलेल्या पूर्वी, जरी झालं नसेल परत एकदा रिपीट होईलच आपल्याला. ओके. मी वाहतूक व दळणवळणमध्ये कोकण रेल्वे डिटेल घेतो, इथं काय डिटेल घेत नाही आता, कारण चालू घडामोडी आपल्याला. ओके. आता एक्स्ट्रा फक्त एकच पॉईंट सांगतो. आता हे 49% पैकी किंवा कोकण रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त भागीदारी किंवा सगळ्यात जास्त पैसा कोणत्या राज्याचा विचारलं तर महाराष्ट्राचा आहे, जवळपास 22%. हे प्रश्न आले नाहीत हा, हे प्रश्न येणारे प्रश्न आहेत. ओके. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना 1990ला झालेली असून त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात जास्त भागीदारी आहे? सिंपल, हा नाही, महाराष्ट्राची लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राची. रोहा ते मंगळूर दरम्यान आहे. त्यानंतर जवळपास 68 स्टेशन आहेत टोटल रेल्वे मार्गावरती कोकण रेल्वेच्या. 68 पैकी 34 स्टेशन हे महाराष्ट्रामध्ये येतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर ह्या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? करबुडे बोगदा आहे. करबुडे बोगदा जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो, है ना, उक्षी ते भोके या स्टेशन दरम्यान येतो. किती किलोमीटर लांबीचा आहे बोगदा? करबुडे बोगदा 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. ओके.
आणि कोकण रेल्वे मार्गावरती आशिया खंडातील सर्वाधिक उंचीवरचा रेल्वे पूल पण आहे. उंचीवरचा कोणता? पानवल ब्रिज. पानवल ब्रिज जे जवळपास 65 मीटर उंच आहे. त्यानंतर मग आणखीन कोकण रेल्वे मार्गावर सांगितलं मी सर्वात उंच ब्रिज, सर्वात उंच पूल रेल्वेचा. तसंच जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वेचा पूल कुठे माहिती तुम्हाला? कोण सांगते? चेनाब नदी, जम्मू काश्मीरमध्ये. IPL टॉवरपेक्षा पण उंच आहे ती त्याची उंची. ठीक आहे, चेनाब नदीवरती जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे पूल. परंतु हे कोकण रेल्वे मार्गावरील पानवल आहे. पानवल पण कुठे येतं? रत्नागिरी जिल्हा. 65 मीटर उंचीचं आहे पानवल ब्रिज, जे रत्नागिरी ते निवसर या 2 स्टेशनच्या दरम्यान येतं पानवल ब्रिज. समजपर्यंत? हां, कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? ठीक आहे, आता तुम्हाला 2-3 ठिकाणी तुम्हाला हे म्हणजे कन्फ्यूज होतील. 382 ठीक आहे, तुम्ही सांगताय म्हणून मी लिहितो आता इथं. 371 लिहिणार होतो मी. ठीक आहे, चला. हां, 371 करा किंवा 382 किलोमीटर महाराष्ट्रातील लांबी. आणि संपूर्ण भारतातील लांबी आहे 843. हां, ह्या कोकण रेल्वेचे जनक कोण आहेत? जनक, पहिला पॉईंट. दुसरं, ह्या कोकण रेल्वे मार्गावरती पहिल्यांदा रेल्वे कधी धावली? शेवटचे 2 पॉईंट सांगतो आणि कोकण रेल्वे स्टॉप करतो. हां, करेक्ट. 26 जानेवारी 1998ला पहिली रेल्वे धावली टोटल कोकण रेल्वे मार्गावरती. ओके, कोकण रेल्वे मार्गावरती पहिल्यांदा रेल्वे धावली टोटलपणे, म्हणजे टोटल एकूण मार्गावरती. एकूण मार्ग रोहा ते मंगलोर पहिली रेल्वे कधी धावली? 1998ला उद्घाटन झालं थोडक्यात त्याचं, 26 जानेवारी 1998ला. कळतं इथपर्यंत? म्हणून 1990 पासून 1998 पर्यंत त्यांनी मार्ग तयार करत होते, याचा अर्थ असा है ना. ट्रॅक, थोडक्यात ट्रॅक पण पाहिजे ना याला. मग जवळपास 7-8 वर्ष लागले याला. जसं जसं मार्ग तयार करत होते तसं एखादा मार्ग व्यवस्थितपणे झालं, 2 स्टेशन दरम्यान झालं, तर त्या 2 स्टेशन दरम्यान रेल्वे पण सोडत होते. कळतं? आता मला कमेंटमध्ये सांगायचं किंवा तुम्ही उद्या देऊन सांगायचं, कोकण रेल्वे मार्गावरती पहिल्यांदा कोणत्या 2 स्टेशन दरम्यान रेल्वे धावली आणि कोणत्या वर्षी धावली? प्रश्न इकडे बघायचा. आता मी काय सांगतो बघा. प्रश्न 2 प्रश्न आहेत. एक, कोकण रेल्वे मार्गावरती याचा अर्थ असा समजा ही कोकण रेल्वे मार्ग आहे टोटल कोकण रेल्वे मार्ग. हिथं आहे रोहा, हिथं आहे तुमचं मंगलोर. कळतं इथपर्यंत? ह्या रोहा ते मंगलोर टोटलपणे एक रेल्वे धावली टोटल अंतरावरती, जी पहिली रेल्वे होती 26 जानेवारी 1998ची. कळतं इथपर्यंत? परंतु इथं मध्ये भरपूर स्टेशन असतील, भरपूर स्टेशन आहेत. किती स्टेशन आहेत? 68 स्टेशन आहेत टोटल. महाराष्ट्रामध्ये 34 स्टेशन आहेत है ना. मग ह्या 68 स्टेशनपैकी कोणतं ना कोणतं 2 स्टेशन असतील ज्यांचा मार्ग पूर्णपणे तयार झाले असेल, ट्रॅक 2-3 वर्षामध्ये तयार झालं असेल है ना. मग ह्या कोकण रेल्वे मार्गावरती किंवा कोणते 2 स्टेशन दरम्यान पहिली रेल्वे धावली हे मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही उद्या सांगा. पहिली रेल्वे कधी धावली, कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली? जर तुम्ही जुन्या बॅचमध्ये असेल, ऑफलाईनच्या बॅचमध्ये जुन्या, तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी सगळं हे कोणत्या वर्षी पहिली रेल्वे धावली आहे कोकण रेल्वेच्या मार्गावरती. आणि संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरती 1998 धावलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. कधी इथपर्यंत उद्या सांगा किंवा व्हिडिओवाल्याने कमेंटमध्ये सांगायचं उत्तरेच. क्लिअर कट समजलं इथपर्यंत? कोणा काय अडचण कोकण रेल्वेचं? आणि एक प्रश्न राहिला आहे अजून पण, जनकवालं कोण आहे जनक? ई श्रीधरन, मेट्रो मॅन ऑफ इंडिया. मेट्रो मॅन ऑफ इंडिया कोण आहेत? ई श्रीधरन, ज्यांना म्हणतो आपण कोकण रेल्वे मार्गाचे जनक किंवा कोकण रेल्वेचे जनक, ई श्रीधरन. समजलं इथपर्यंत? कुणा काय अडचण एवढ्यामध्ये? आता इथं थोडंसं कोकण रेल्वे मार्ग किंवा हा 100% इलेक्ट्रिक झालं हे एकाच ठिकाणी व्हावं म्हणून मी थोडंसं लहान लिहिलं, परंतु एकाच ठिकाणी लिहिलेलं आहे. मी इकडे थोडं लिहायचं तिकडे थोडं लिहायचं, कन्फ्यूज होतं म्हणून. कळतं इथपर्यंत? तेवढं संपवा. कोकण रेल्वे मार्गाचं आणखीन डिटेलमध्ये सांगतो मी कधी आपल्या वाहतूक व दळणवळणच्या चॅप्टरमध्ये, भूगोलाच्या. आता आपण नेक्स्ट घेणार आहे भूगोलच्या चॅप्टर, वाहतूक दळणवळणमध्ये आणखीन डिटेलमध्ये याचं. कळतं? हे तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षा पण डिटेल घेतो मी आपल्याला पुढं. समजल्यापर्यंत पुढचं चालू घडामोडी बघूयात आपण. बघा किती 4
मला वाटतं 4च पॉईंट बघितले आपण चालू घडामोडीचे. त्याच्याबरोबर तुम्हाला हे सगळं पण माहिती पाहिजे. आता आणखीन एक इम्पॉर्टंट प्रश्न सांगतो. कोणता देश आहे ज्यांनी जंगली प्राण्यांना कायदेशीर अधिकार दिला? जंगली प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? करेक्ट. ओके. जंगली प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा याचा अर्थ असा जसं मानवाला अधिकार आहेत ना, कायदेशीर अधिकार, मतदान करायचा आपल्याला अधिकार आहे है ना, किंवा आपले वेगवेगळे कायदेशीर अधिकार आहेत. जसं मानवांना कायदेशीर अधिकार आहेत त्या देशामध्ये, इक्वेडोरच्या देशामध्ये, तसंच अधिकार तिथल्या राहणाऱ्या प्राण्यांना पण मिळतील. असा करणारा पहिला देश कोणता असेल? इक्वेडोर. इक्वेडोर किंवा इक्वाडोर एकच. इक्वेडोर हा जगातील पहिला देश आहे ज्यांनी जंगली प्राण्यांना कायदेशीर अधिकार दिलेलं आहे. हां, नाही. अच्छा, इक्वेडोरची राजधानी काय मग आता? क्विटो. इक्वेडोरची राजधानी कुठलं? क्विटो. क्विटो हे जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणारं पहिलं शहर पण आहे जगामध्ये. ओके. एक क्विटो. भारतातील पहिलं कोण सांगतंय? जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणारं पहिलं शहर अहमदाबाद. कधी झालं? 2017ला. दुसरं कुठलं होतं? जयपूर. कधी? 2019ला. ओके. असे भारतातील 2च शहर आहेत त्यांनी जागतिक वारसा शहरामध्ये समावेश झालेला आहे. एक आहे अहमदाबाद, दुसरा आहे जयपूर. अख्खा म्हणजे शहर जागतिक वारसा स्थळ. कसलं भारी ना. इक्वेडोर कळाला? कुठे येतं इक्वेडोर? साऊथ अमेरिकेमध्ये येतं, दक्षिण अमेरिका खंडामध्ये. इक्वेडोर लक्षात ठेवायचं. कुठं? इकडे बघायचं आहे नकाशामध्ये, तुम्हाला दाखवतो बघा. इक्वेडोर येतं. क्विटो. इक्वेडोर. समजलं इथपर्यंत? जंगली प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा पहिला देश इक्वेडोर आहे. पुढचा प्रश्न घेतो पटकन, म्हणजे आणखीन तिसरं संपेल आपलं. आता रेल्वे आलतं ना, इथं रेल्वेवरती एक प्रश्न विचारतो. आता तोपर्यंत तुम्ही विचार करा, मी फळापोषेपर्यंत. मला सांगा पटकन, भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? प्रश्न नीट आहे काय अगोदर, काय म्हणतो मी? भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे? वॉटर मेट्रो ही 2 प्रश्न आहेत. एक, भारतातील पहिली वॉटर मेट्रो पण सांगा, भारतातील पहिली वॉटर टॅक्सी पण सांगा. कुठं सुरू झाली? चालू घडामोडीचे दोन्ही पण. पहिला पॉईंट करेक्ट. वॉटर टॅक्सी कुठं आहे? मुंबईला सुरू झाली. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी कुठं? मुंबईला. हां, हे करेक्ट आहे.
पहिली वॉटर मेट्रो, मेट्रो मॅन ऑफ इंडियावरून आठवलं मला. ओके, मेट्रो मॅन ऑफ इंडिया कोण आहेत? ई श्रीधरन. हां, भारतातील पहिली वॉटर मेट्रो ही भारतातील पहिली मेट्रो नाही, पहिली अंडर वॉटर मेट्रो पण नाही. ओके, अंडर वॉटर मेट्रो वेगळं, नुसतं मेट्रो वेगळं, वॉटर मेट्रो वेगळं. समजपर्यंत बघा. भारतातील पहिली, हां थोडं जाऊ त्यांनी, भारतातील पहिली वॉटर मेट्रो आहे कोच्चीला. भारतातील पहिली वॉटर मेट्रो आहे कोची. वन लायनरमध्ये येतो डायरेक्ट क्वेश्चन आणि मग बुम करणार, बाउन्सरच येतो तो, है ना. ज्यांनी वाचलं त्यालाच येतं ते. आणि तर मग आठवण नाही रे मला, वाचलो होतो मी है ना. किंवा पेपरला अवघड होता, मला फक्त मेट्रोच माहिती होतं सुरू झालेलं. भारतातील पहिली मेट्रो कोलकाता, इथपर्यंत ठीक आहे. आपलं मेट्रो मॅन पण ठीक आहेत, ई श्रीधरन पण ठीक आहे, है ना. अंडर वॉटर मेट्रो कोलकाताच आहे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो हुबळी नदीच्या काठी, हुगळी नदीच्या खाली, कुठं? कोलकाताला. ओके, म्हणजे अंडर वॉटर मेट्रो वेगळं कोलकाताला आहे, अंडर वॉटर मेट्रो कोलकाता, नुसतं वॉटर मेट्रो कोची, नुसतं मेट्रो कोलकाता, पश्चिम बंगालची राजधानी. कळतं? तिन्हीमध्ये फरक कळालं? ओके, हां, हे दोन पण अतिरिक्त लक्षात ठेवा. आता मी सांगणार आहे नवीन दुसरा पॉईंट. ओके, बघा थोडंसं ठेवतो. हां, एका कोणत्या राज्य सरकारनं नुकतंच, काय म्हणतो बघा, कोणत्या राज्य सरकार नुकतंच जे कैदी आहेत ना, तुरुंगात राहणारे कैद्यांना कर्ज देणार आहे आता. आता म्हणेल त्यांना कशाला कर्ज पाहिजे, है ना, किंवा बाहेर जाऊन काय करणार आहेत त्यांनी, किंवा ऑलरेडी ते कैदी आहेत त्यांना परत कर्ज कशाला, है ना. खून मारामारी करून तर आलेत त्यांनी जेलमध्ये, तर कर्ज त्यांना नाही मिळणार. कळतं? त्यांच्या नावाने मिळणार. कुणाला? त्यांच्या कुटुंबांना. समजा एखाद्या घरातलं कर्ज धरता आहे बाबा, चुकून त्याच्या हातातून काहीतरी खून झालेला आहे, गेल्या तुरुंगामध्ये, मग पूर्ण त्या घरात जबाबदारी त्याच्यावरती होती, है ना. आता तो जाऊन तुरुंगात बसलेला, काम कोण करणार? आता घरातले बालबच्चे कोण सांभाळणार? त्याच्या नावानं कर्ज देतो आम्ही, म्हणून त्या सरकारनं त्या कुटुंबाला कर्ज दिलेलं आहे. तू जेलमध्ये सड, तुला शिक्षा झालेली आहे, है ना. तुझ्या नावानं तुझ्या कुटुंबाला कर्ज मिळेल. किती रुपयापर्यंत कर्ज मिळेल? 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळेल. हां, जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत त्या कुटुंबाला कर्ज देणार तुरुंगातील कैद्यांच्या नावे. किंवा कैद्यांना म्हणतं तर काय अडचण नाही. ओके, कैद्यांना किंवा तुरुंगातील कैद्यांना कर्ज देणारं एक योजना लॉन्च केले. कुठून लॉन्च केलं हे? याचा अर्थ राज्य विचारलं तरी लक्षात ठेवायचं, किंवा महाराष्ट्र सरकारनं नुकतंच कोणत्या ठिकाणापासून, कोणत्या तुरुंगापासून कैद्यांच्या नावानं कर्ज देण्यात येणार आहे बाबा, तर त्या येरवडा. हे स्टार्ट झालं. ओके, ही योजना लॉन्च केली आपण येरवडा तुरुंगापासून, म्हणजे येरवडा तुरुंगामधील कैद्यांना पहिल्यांदा आपण लोन दिलं, सरकार देतं हे. आता तुम्ही म्हणायचं नाही चला लोन तरी मिळतं, तुरुंगात तरी जाऊ. तुम्ही तिथं तुमचं सगळं बघितलं जातं, स्टेटस काय केलंय, काय कसं आहे, फॅमिली कसं आहे. नाहीतर तुरुंगातील कैद्याचं नावानं लोन दिलंय फॅमिलीवाल्यांना, फॅमिलीवाले पण त्याच्यापेक्षा वरचे. हां, घेतलं 50 रुपये, 50,000 2-3 हत्यारं तयार घेऊन मोकळे त्यांनी, खायला प्यायला त्यांना दिलेलं आहे त्यांनी सरकारनं. कळतं? येरवडा जेलमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे नुकतंच. अच्छा, हे 50 रुपयापर्यंत लक्षात ठेवा, हे एक पॉईंट. त्यानंतर येरवडा कुठं आहे? जेल पुण्यामध्ये. नुकतंच येरवडा जेलमध्ये काय झालं आहे का कोण सांगते? करेक्ट, जेल पर्यटन व्यवस्था सुरू झालेली आहे. जेल पर्यटनाची व्यवस्था सुरू करणारा पहिला राज्य कुठला? महाराष्ट्र आहे. जेल पर्यटन सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. चला आता मी तुम्हाला 2-3 तुम्हाला माहिती नसणारे 2-3 पहिले घडामोडी जे महाराष्ट्र संबंधित आहेत तेवढे सांगतो. ओके, इकडे बघायचं. महाराष्ट्र कशात नंबर 1 आहे? इकडे बघा. पहिलं जेल पर्यटन व्यवस्था सुरू करणारं पहिलं राज्य तुम्हाला पहिला कळाला. याच्या व्यतिरिक्त सांगतो आता. स्वतंत्र महिला धोरण
तयार करणारा पहिला राज्य महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवायचं. स्वतंत्र महिला धोरण तयार करणारा पहिला राज्य कुठला? महाराष्ट्र. कधी तयार केला? 1994. हा पण कोणालाच माहीत नसतं. ओके, महाराष्ट्रानं 1994ला स्वतंत्र महिला धोरण तयार केलेलं आहे. इथपर्यंत ठीक आहे. दुसरं, स्वतःचे एरोस्पेस आणि संरक्षण धोरण, संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारा नंबर 1 किंवा भारतातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. स्वतःचं एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारा पहिला राज्य कुठला आहे? पहिला राज्य आहे आपला महाराष्ट्र. हां, हे महाराष्ट्र नंबर 1 सांगतोय सगळे पहिले. त्यानंतर तिसरा पॉईंट, फिनटेक धोरण तयार करणारा पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र आहे. फिनटेक. हां, फिनटेक धोरण तयार करणारा पहिलं राज्य कुठलं असेल? महाराष्ट्राचे. स्वतंत्र महिला धोरण, एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन धोरण, फिनटेक धोरण आहे. चौथं सांगतो अतिरिक्त आणखीन एक तुम्हाला बोनसमध्ये. चौथा, इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार करणारा पहिला राज्य देखील महाराष्ट्रच आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरण. 4 पॉईंट आहेत आणि वरचा जल पर्यटनवाला 1 लक्षात ठेवायचं. ओके, असे 5 पॉईंट अतिरिक्त महाराष्ट्र नंबर 1 किंवा नंबर 1 म्हणण्यापेक्षा पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. कुठलं? स्वतंत्र महिला धोरण तयार केलं ज्यांनी पहिल्यांदा, एरोस्पेस संरक्षण आणि उत्पादन धोरण तयार केलं पहिल्यांदा, फिनटेक धोरण आहे, आणि मग इलेक्ट्रिक वाहन धोरण. हे लेटेस्टवाले किंवा तुम्हाला माहिती नसणारे एवढे पॉईंट. कळतं? ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बऱ्यापैकी महाराष्ट्र, माझ्याकडे जवळपास 200 असे पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिलं आहे. मी थोडं सांगत जाईन किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या वेळेस तुम्हाला सगळं एकदमच लास्टला सांगून टाकेन. महाराष्ट्र कशामध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्र कशात नंबर 1 आहे किंवा पहिल्यांदा महाराष्ट्र कशामध्ये आहे. त्यापैकी तुम्हाला 5 पॉईंट इथं समजले असेल. आता समजते इथपर्यंत? हां, 200 ते 250 पॉईंट आहेत माझ्याकडे. ओके, ते तुम्हाला सांगतो हळूहळू कधी तरी असंच. कैद्यांच्या नावाने येरवडा जेलमध्ये. कळतं? आता मला पटकन सांगायचं, थोडंसं इतिहासामध्ये घुसा पटकन. येरवडा करार झाला. कधी झाला? 24 सप्टेंबर 1932ला. करेक्ट. 24 सप्टेंबर 1932ला येरवडा करार झालं. येरवडा करार कोणामध्ये झालं? ज्याला आपण पुणे करार पण म्हणतो. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, एवढा पॉईंट अतिरिक्त लक्षात ठेवा. पुणे करार कधीचा आहे? 24 सप्टेंबर 1932चा. कारण 24 सप्टेंबर डेट खूप महत्त्वाचा आहे. कारण का? हां, कारण 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी आहे? 24 सप्टेंबर डेट आहे. ते पण 24 सप्टेंबर 1873. ओके, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, हे जे काही ब्रीद वाक्य आहे ते सत्यशोधक समाजाचं आहे. आता मला पटकन सांगायचं, कुणी सांगतं बघू. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? हां, तुम्ही हुशार आहे आता, है ना? हमीद दलवाई. ओके, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना हमीद दलवाई यांनी केलेली आहे. वेगळे आहेत. आणि महात्मा फुले यांचं कुठलं आहे? नुसतं सत्यशोधक समाज. कळतं इथपर्यंत? 24 सप्टेंबर डेट आहे. हे 24 ऑक्टोबर नाही. 24 ऑक्टोबर काय, कोण सांगतंय? ऑक्टोबर. हां, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना आहे 24 ऑक्टोबर. करेक्ट. त्याच्या एका महिन्याच्या नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 म्हणून 24 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे ना, तो आपण संयुक्त राष्ट्र संघटना दिवस म्हणून साजरा करतो. ओके, आणि हे 24 सप्टेंबर आहे. येरवडा जेल आणि महाराष्ट्र एवढं कळालं. महाराष्ट्राचा विषय इथे तुम्हाला माहिती आहेच सगळं, परत तिथं जास्त वेळ घालवत नाही. ओके, दुसरा पॉईंट घेतो. हां, बघा, ह्या करारामध्ये दोघांनी सही केली. ओके, एक होते आंबेडकर स्वतः, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरे कोण होते? हां, आंबेडकरांच्या, महात्मा गांधींच्या वतीनं कोणी सही केली? पंडित मदन मोहन मालवीय. ट्रिपल एम. ओके, पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केले. म्हणजे महात्मा गांधीच्या वतीनं, याचा अर्थ असा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं. ओके, सत्यशोध, हां, कोणाच्या? काँग्रेसच्या वतीनं.
ओके, यांनी सही केलेली आहे आणि स्वतः आंबेडकर तर उपस्थित होते. कळतं इथपर्यंत. करार मात्र कुणामध्ये झाला आहे? गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये. ओके. आणि पंडित मदन मोहन मालवीय. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे वाक्य खूप फेमस केलंय. प्रश्न विचारतील कोणी सत्यमेव जयते हे वाक्य प्रसिद्ध केलं? पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न भेटलेले आहे. कधी? हां, मरणोत्तर म्हणा किंवा जिवंत असताना म्हणा किंवा एकूणच भारतरत्नाच्या लिस्टमध्ये सर्वाधिक वयाचं कोण होतं किंवा कोण आहे? पंडित मदन मोहन मालवीय. नाही, 153च्या आसपास त्यांचं वय होतं. म्हणजे त्यांची जयंतीच्या वेळी, जयंती म्हणतो आपण, पुण्यतिथी, म्हणजे त्यांचं वय होतं, तेवढं वय होतं त्यांचं जवळपास, भरपूर वय आहे. ओके. आणि सर्वात तरुण तर तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत? सचिन तेंडुलकर. ओके. पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न भेटलेले कधी? ओके. चला अगोदर काय करूयात आपण 19चं बघूयात. हां, 19ला कोणाकोणाला भेटलं? तिघांना भेटलं. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका, तिघं झाले. त्याच्यानंतर भेटलंच नाही अजून पण. बरं ठीक आहे. त्याच्यापूर्वी रिटर्न बॅक या परत एकदा कुठं डायरेक्ट आता कुठं या 15ला या. 15 कोणाकोणाला भेटलं? इथं कन्फ्यूज आहे. ओके. पंडित मदन मोहन मालवीय प्लस अटल बिहारी वाजपेयी या दोघांना पण भेटलं भारतरत्न 2015ला. पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी 2015ला. तुमचा कन्फ्यूज आहे 2014ला कोण आहे? 2014ला आहेत सर्वात तरुण सचिन तेंडुलकर है ना. यांच्याबरोबर कोण आहेत? CNR राव, प्रोफेसर CNR राव, शास्त्रज्ञ आहेत. ओके. CNR राव यांच्यासोबत सचिन तेंडुलकर 2014, वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय 2015. कळत इथपर्यंत. त्याच्यानंतर 2019ला तिघं. पहिलं तुम्हाला माहिती आहे 1954ला. हां, एवढं लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला एक प्रश्न विचारायचा आता, इकडे बघायचं. आता हा व्हेरी IMP पॉईंट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कितव्या जयंतीच्या निमित्तानं भारत सरकारनं 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करत आहे? कळतं? तुम्हाला माहिती असेल आता संविधान दिवस कधी असतं? 26 नोव्हेंबरला. का? कारण यांची जयंती आहे म्हणून नाही, कारण यांची तर जयंती 14 एप्रिलला असते, तुम्हाला माहिती आहे ना. मग संविधान दिवस 26 नोव्हेंबरला का? 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारलं म्हणून संविधान दिन आहे. म्हणून या संविधानाचे निर्माते शिल्पकार कोणाला म्हणतो आपण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. म्हणून मग ह्या आंबेडकरांच्या कितव्या जयंतीच्या निमित्तानं संविधान दिवस आपण साजरा म्हणजे स्टार्ट केला, आपण साजरा करायला स्टार्ट केलं. 150 125 बरोबर आहे. ओके. शतकोत्तर रौप्य महोत्सव. ओके. एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 26 नोव्हेंबर कधी, हा पॉईंट मला कमेंटमध्ये सांगायचं किंवा तुम्ही उद्या सांगायचं. कधीपासून आपण संविधान दिवस साजरा करतो? येते गेस करायचं. आता 125 वर्ष कधी जन्म झाला बघा. आणखी एकदा विचार करा. 17 आहे का 16 आहे का 15 आहे? हां, चेक करायचं घरी जाऊन एकदा कधीपासून. एवढं मात्र खरं 100% की नरेंद्र मोदी आल्यापासून स्टार्ट झाले. ओके. ओके. पुसू का? सांगू का मीच? तुम्ही कन्फ्यूज होत आहे. चला कॅन्सल तुमचं होमवर्क, कमेंट कॅन्सल. चला पुढं. हे झाले 2016 पासून. कधी जन्म आहे? 1891. हां, 125 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. 2016ला होतात. कसं 2016 पासून संविधान दिवस आपण साजरा करतोय. संविधान दिन 125वी जयंती. आता नवीन पॉईंट एकदम लेटेस्ट वालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झालं नुकतंच.
आज 17 एप्रिल आहे है ना, 3 दिवसापूर्वी 14 एप्रिलला कोणत्या राज्य सरकारनं काय म्हणतो बघा, कोणत्या राज्य सरकारनं नुकतंच 14 एप्रिलला डिक्लेअर केलं की 14 एप्रिल हा दिवस त्या राज्यामध्ये समानता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. समानता दिन हे पण चालू घडामोडी एकदम लेटेस्ट 3 दिवसापूर्वीच. चला आता सांगा, हां कोणत्या राज्य सरकारनं म्हटलेलं आहे की 14 एप्रिल आम्ही हा दिवस समानता दिवस म्हणून साजरा करतो? करेक्ट, तामिळनाडू. असं जर तुम्हाला माहिती असेल ना चालू घडामोडी सण तर मार्कमध्ये तुम्हाला कोण अडू शकत नाही. ओके, समानता दिवस आहे तामिळनाडू. तामिळनाडू सरकारनं नुकतंच डिक्लेअर केलं की समानता दिवस म्हणून त्यांनी साजरा करतील 14 एप्रिल हा दिवस यावर्षीपासून. आता मी तुम्हाला माहित नसणारे 2 पॉईंट सांगतो. चला ओके, इकडे बघा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? MK स्टॅलिन आहेत. यांनी डिक्लेअर केलं समानता दिवस. ओके, आता मला सांगायचं MK स्टॅलिनचं आत्मचरित्र कोणतं आहे? पहिला पॉईंट. हां, आता तो तमिळ भाषेमध्ये असणार आहे है ना. हां तेच तमिळ भाषेमध्ये आहे, तमिळचंच नाव आहे ते. आता इथं मराठी सोडून द्या, त्यांना येत नसेल कदाचित. हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असायचं आणि साऊथमध्ये हिंदी म्हटल्यानंतर असं आहे है ना. हां ते म्हणजे एकदम हिंदीचे विरोधक होते पूर्वी, आता मानतो पण असते, मानावं लागेल तर. ओके, कळतं इथपर्यंत. स्टॅलिनचं CM आहेत. ओके, हां मुख्यमंत्री आहेत. आत्मचरित्र कुठलं आहे MK स्टॅलिनचं आत्मचरित्र? उंगलिंग ओरुवन. उंगली नाही का उंगलिंग आहे बघा, ओरुवन. थोडासा उच्चारला इकडे तिकडे होऊन जाईल, परंतु अशा प्रकारचं काहीतरी असं लक्षात ठेवा तरी येतं. हां, उंगलिंग ओरुवन हे यांचं आत्मचरित्र आहे. हे पण लेटेस्ट चालू घडामोडीचं आहे, नुकतंच आहे. हे पण प्रश्न विचारतील कारण ते CM आहेत. हां, इंग्लिशमध्ये कुठलं आहे? स्पेलिंग ह्याच्यामध्ये काहीतरी असेल. अच्छा, ट्रान्सलेट केलेत बघा, कुठलं ट्रान्सलेट आहे का? हां, प्रश्न विचारतील खालीपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी नुकतंच हे आत्मचरित्र लिहिलं आहे? विचारतील, असे प्रश्न विचारतात. हां, कारण नुकतंच केरळचा एक प्रश्न आला होता. केरळ राज्य सरकारनं एक पोर्टल लॉन्च केलं होतं ना, गटकला प्रश्न आलेला होता. ILGMS कुठलं तरी पोर्टल विचारलं होतं आपल्याला, तसं विचारतील आपल्याला, काय सांगता येत नाही. समानता कळतपर्यंत आता एक कोणाचे स्मृती दिन किंवा कोणाची पुण्यतिथी भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार साजरा करतोय काय म्हणून? कृतज्ञता पर्व. ओके, आता हे येणार आहे, अजून पुढं डेट येणार आहे. ती कोणाची पुण्यतिथी आपण कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करतोय? समानता दिन वेगळं, आंबेडकरांचं समज येते. ओके, तुम्हाला एकदम लेटेस्ट पॉईंट सांगतो. चला आणखी एक, आंबेडकरांचं आलं म्हणून ना, त्याच्यापूर्वी हेच निपटारा करतो याचं. आता हे मध्येच राहायचं. हे आठवलं म्हणून मला आठवलं नाही तर हे विचार करा, पटकन विचारा मला, परत सांगा म्हणून. ओके, हां हे सांगा अगोदर. बरं ठीक आहे, मी तुम्हाला डेट सांगू, तुम्ही सांगायचं नाव. आता हां, आता हे सोपं. चला, 6 मे 1922 त्यांचं निधन झालं. आता सांगा, 6 मे 1922 याचा अर्थ 100 वर्ष पूर्ण आहेत. करेक्ट. ओके, राजर्षी शाहू महाराज 100 वर्ष पूर्ण झाले बघा आता येणाऱ्या 6 मेला. म्हणून आपण कृतज्ञता पर्व साजरा करतोय. कथा व्हेरी IMP पॉईंट खूप चांगलं आहे. ओके, एकदम क्वालिटीचं. खालीपैकी कोणा आता 100 वर्ष पूर्ण झाले, हे एक सेपरेट स्वतःमध्ये एक सेपरेट क्वेश्चन आहे. हां, 6 मे 1922ला, आता 6 मे 2022ला 100 वर्ष पूर्ण आहेत. ओके, 100 वर्ष पूर्ण आहेत. शाहू महाराज कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करतो. हे झालं त्यांचं पुण्यतिथी है ना, स्मृती दिवस. परंतु जयंती काय यांची? जयंती मात्र 26 जूनची आहे. काय म्हणून? सामाजिक न्याय दिवस. ओके, छत्रपती शाहू महाराजांची जयंती किंवा जन्मदिवस आपण
26 जून जे आहे ना ते सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतो महाराष्ट्रामध्ये. ओके, सामाजिक न्याय दिवस. कधी झाला होता जन्म? 26 जून 1874ला. 26 जून 1874ला शाहू महाराजांचा जन्म आहे. म्हणून यांच्या 20व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाले. कधी? 1894ला. 1894ला त्यांचा 20व्या वर्षी राज्याभिषेक झालेला आहे. कधीपर्यंत कृतज्ञता पर्व कळाला? हां, हे सांगतो. इकडे बघा, अजून एकदम लेटेस्ट 14 एप्रिलचा दिवस. ओके, परत एकदा. कारण 14 एप्रिललाच कोणत्या ठिकाणी भारतातील पहिलं नॉलेज स्टॅच्यू म्हणजे तुमचं ज्ञानाचा पुतळा तर भरपूर आहेत आता भारतामध्ये. ओके, स्टॅच्यू ऑफ नॉलेज पॉइंट लक्षात ठेवायचं. भारतातील पहिलं स्टॅच्यू ऑफ नॉलेज याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हां, हे विसरलोच होतं. हे महत्त्वाचं पॉईंट आहे हा. स्टॅच्यू ऑफ नॉलेज, भारतातील पहिलं स्टॅच्यू ऑफ नॉलेज कुठं आहे? लातूर, महाराष्ट्र. लातूरमध्ये. हां, उंची काय आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेजची? 70 फूट उंच. ओके, 70 फूट उंच. पुतळे इतके निघालेत ना. काल पण एक पुतळ्याचं उद्घाटन झालं, तुम्हाला माहिती आहे का? हनुमानाचे है ना. हनुमानचं म्हणजे मोदींनी केलं. हे पण मोदींनी हनुमान जयंती होती काल, त्यामुळे हनुमानाचे जवळपास मला वाटतं 208 फूट उंचीचं, 108 का 208? 108, ठीक आहे. 108 फूट उंचीचं हनुमानाचं पुतळ्याचं पण उद्घाटन झालं, मोदींनी केलं. म्हणून बघा आता 7-8 किमान 6-7 तरी पुतळे झाले आपल्याकडं, है ना. 6-7 तरी पुतळे झाले. स्टॅच्यू ऑफ नॉलेज पहिलंवालं. आता हे सगळे पुतळे मी फक्त लिहितो, डिव्हिजन म्हणून लक्षात ठेवायचं. पहिला आहे नॉलेजवालं, दुसरं एकतावालं, तिसरं समानतावालं, 1 2 3 4, चौथा आहे म्हणजे आता हे इंग्लिशमध्ये पण लिहू का? नॉलेज लिहिलेलं आहे. एकता म्हणजे युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. ओके, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. त्यानंतर आहे स्टॅच्यू ऑफ वननेस, पाचवं स्टॅच्यू ऑफ वननेस पण आहे. स्टॅच्यू ऑफ पीस पण आहे, शांततेचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ हनुमान पण आहे, हनुमानाचा पुतळा आहे. चला, स्टॅच्यू ऑफ आदि शंकराचार्य पण आहे. शंकराचार्य बघा. हां, चला थांबा, जागा कमी पडते आपल्याला आता. 8वं राम पण आहे, सगळ्यात उंच आहे का हे? ओके, ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ म्हणजे हे रामाचा पुतळा. अजून नाव दिलं नाही आपण, देते नाव. ओके, आल्यानंतर बघू. रामाचं एक सगळ्यात उंच, जगातील सर्वात उंचीचं आहे, सगळा होणार आहे, अजून झालेलं नाही. त्यानंतर 9वं एक लक्षात ठेवा. अजून एक कुठलं होतं बाबा? गौतम बुद्ध. निद्रावस्थेतील गौतम बुद्धांचा पण पुतळा आहे. गौतम बुद्ध. ओके, बघा किती पुतळे झाले तुमचे. हां, एक 9 तरी पुतळे झाले. हे सगळे चालू घडामोडी आहेत, हे तर जुनं कुठलंच नाही. 9 पुतळे कळतेपर्यंत जसं परत उद्घाटन करतील नरेंद्र मोदी साहेब, तसं परत लक्षात ठेवायचं चालायचं. जोपर्यंत पेपर अजून ऑक्टोबरमध्ये, तिथे अगोदर 1-2 होतीलच मला वाटायला लागले शंका. आणखीन 1-2 कळतेपर्यंत एवढं तरी पहिला पॉईंट. लातूर कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कळतं? दुसरं एकता तुम्हाला माहिती असणार, सरदार वल्लभभाई पटेल. आता सध्या तरी हे सर्वाधिक उंचीचं आहे, 182 मीटर उंचीचं सध्या तरी सर्वाधिक उंचीचं आहे. ओके, कुठं आहे हे?
गुजरात, गुजरातमध्ये आहे. गुजरात, नर्मदा नदीवरती केवडिया जिल्ह्यामध्ये, साधू बेटावरती, स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्यानंतर समानता, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, हे कुठलं आहे? कुठं आहे हे? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, समानता, हैदराबादमध्ये. कोणाचं आहे? संत रामानुजन. संत रामानुजन यांचा पुतळा आहे हैदराबादमध्ये. त्यानंतर वननेस, स्टॅच्यू ऑफ वननेस, हे कुठं आहे? हे आहे ओंकारेश्वर. ओंकारेश्वर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश, ओंकारेश्वर, स्टॅच्यू ऑफ वननेस. पुढचं स्टॅच्यू ऑफ पीस, शांततेचा पुतळा, पाली, राजस्थानमध्ये आहे. जैन गुरूंचा पुतळा आहे तो, स्टॅच्यू ऑफ पीस. जैन गुरु आहेत, पाली, राजस्थानमध्ये. हनुमान, हां आता हे लेटेस्टवालं काल झालेलं आहे 16 एप्रिलला. 16 एप्रिलला हनुमान जयंतीच्या वेळेस 108 फूट उंचीचं कुठं झालं हे? आता तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी यांचं उद्घाटन झालं ना, हनुमानांचं उद्घाटन म्हणजे पुतळ्याचं, त्या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वतींचा जन्म झाला आहे, असं लक्षात ठेवायचं तुम्ही. कळतं काय म्हणतो मी? म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कोणत्या संस्थानात झाला आहे? ज्या संस्थानामध्ये काल उद्घाटन झालं पुतळ्याचं, इनॉग्रेशन झालं, तर ते आहे मोरवी. मोरवी, गुजरात. ओके, मोरवी, गुजरातमध्ये हनुमानाचं पुतळं. त्यानंतर आदिशंकराचार्य, हे पुतळा कुठं आहे? हे आहे उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये म्हणजे वन्नेसला आदिशंकराचार्याचा आणखीन एक पुतळा आहे. आदिशंकराचार्याचं उत्तराखंडमधील मला वाटतं केदारनाथला एक पुतळा आहे. एकदा चेक करा तरी पण तुम्ही. ओके, आदिशंकराचार्य, हां हे तर आहेच. वन्नेसला तर कुणाचं होतं? म्हणजे हा पुतळा कुणाचा आहे? तर आदिशंकराचार्य. हे पण बरोबर आहे. ओके, आदिशंकराचार्याचा ओंकारेश्वर, मध्य प्रदेशमध्ये. इथे एक पुतळा आहे, मग हे शंकराचार्यच असतील कदाचित. हां, उत्तराखंडमध्ये आहे पुतळा हा. एकदा याला स्टार करा, थोडं याला एकदा चेक करा. चला, पुढचा आहे राम. रामाचा कुठं आहे पुतळा? अयोध्या, भगवान श्रीराम, अयोध्या, उत्तर प्रदेश. कोणत्या नदीच्या काठी? शरयू नदीच्या काठी. शरयू नदीच्या काठी. पुढं निद्रावस्थेतील गौतम बुद्धांचा पुतळा कुठं आहे? बिहारमध्ये. बिहारमध्ये. बस एवढे लक्षात ठेवा तुम्ही पुतळे सगळे. हां, अजून नाहीच झालं, हे सगळ्यात उंच होईल ज्यावेळेस हे होऊन पूर्ण होईल त्यावेळेस, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या पेक्षा पण उंच होईल. ठीक आहे. आता हे 182 हे 200च्या वर आहे, 254 250च्या आसपास. ओके, अयोध्याचं. कळलं इथपर्यंत? हे एवढे पुतळा लक्षात ठेवा, हे नवीनवाले. आणि हे आंबेडकर. चला पुढचं. थांबायचं का? घ्यायचं आणखीन एक दुसरा सांगू का? इथं सांगतो शेवटचा पॉईंट इथे. आता आणखीन एखादा घ्या. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स. ओके, झालं का हे? खेलो इंडिया झालं का? बरं ठीक आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दुसरे आहेत. कुठं होणार आहेत? कर्नाटकमध्ये. आणि 2022चं. ओके, 2021ला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम झाले नाहीत, रद्द झालं होतं. तेच आता ह्यावरची होणार आहेत. आणि कोण आहे शुभांकर? कोण आहेत? हत्तीवाला, वीरा. वीरा खेलो इंडियाचं वीरा आहे. पहिले खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुठे झाले? पहिले खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स नाही,
भुवनेश्वरला, ओडिसामधील भुवनेश्वरला. भुवनेश्वरला काय आहे का, भुवनेश्वरला भारतातील पहिलं काय झालंय का, भारतातील पहिलं काय झालंय का, भुवनेश्वरला जे ओडिशाची राजधानी आहे, भारतातील पहिलं फायर पार्क भुवनेश्वर. ओके, भारतातील पहिलं फायर पार्क कुठं आहे, भुवनेश्वर, ओडिशाची राजधानी, फायर पार्क. खायचं फायर नाही, फायर पार्क, ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला. ओके, त्यानंतर बघा आणखीन, हां एवढे तरी पॉईंट लक्षात ठेवा किमान, एवढे तो तुम्हाला आले पाहिजे. आता कळत इथपर्यंत कुणाला अडचण एवढ्यामध्ये, हां रोज रेग्युलर येत जाऊ म्हणजे तुम्हाला आपल्याला कळत जाईल.